तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये भाजणीचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत। हे थालीपीठ तुम्ही लहान मुलांना डब्यावर देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी करू शकता, रात्रीच्या जेवणामध्येही बनवू शकता। रात्रीच्या वेळेस भाजी पोळी करायचा कंटाळा आला की लगेचच थालीपीठ झटपट बनवू शकता। भरपूर पौष्टिक असल्यामुळे पोटही छान भरतं। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। साहित्य बघूया। आपण इथे अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतले, 1 मोठी वाटी ज्वारी घेतली, 1 मोठी वाटी गहू घेतले आहे, 7 ते 8 काळे मिरे आणि 7 ते 8 लवंगा घेतल्या। लवंगा आणि मिरे नाही टाकले तरी चालतात। 1 मोठी वाटी पोहे घेतले, 1 मोठी वाटी चण्याची डाळ घेतली, 1 मोठी वाटी उडदाची डाळ घेतली, 2 चमचे धने घेतले, 2 छोटे चमचे जिरं घेतलं, 1 चमचा मेथी घेतली, 2 चमचे बडीशोप घेतली। आपण आता सर्व साहित्य बघितलं। गॅसवर आता पॅन ठेवला आहे, तो छान गरम झाला। तांदूळ टाकायचे आहे। तांदूळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा। एकसारखं हलवत तांदूळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। तांदूळ आपले छान भाजले, एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। ज्वारी टाकूया। ज्वारी ही छान आपल्याला भाजून घ्यायची आहे। ज्वारी ही छान भाजून झाली। यामध्ये तुम्ही अजून कडधान्य टाकू शकता, मूग टाकू शकता किंवा हरभरे टाकू शकता। भाजलेली ज्वारी काढून घ्यायची। गहू टाकायचे आहे। गहू ही छान मध्यम आचेवर छान भाजून घ्यायचे। गहू ही छान भाजून झाले, काढून घ्यायचे ताटामध्ये। चण्याची डाळ टाकूया। डाळ ही छान भाजून घ्यायची। डाळ ही छान भाजली आहे, काढून घ्यायची आहे। उडदाची डाळ टाकूया। उडदाची डाळ ही छान खमंग अशी भाजून घ्यायची। डाळ ही छान भाजली आहे, ताटामध्ये काढूया। त्यानंतर पोहे टाकायचे। पोहे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे। पोहे आपले छान भाजून झाले, ताटामध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर धने टाकायचे, जिरं टाकायचं, बडीशोप टाकायची, काळे मिरे आणि लवंग टाकायच्या, मेथी टाकायची आणि मध्यम आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे। थोडासा कलर बदलला की काढून घ्यायचे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे। आपल्याला हे सर्व थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर गिरणीतून याला दळून आणायचं छान। मी इथे गिरणीतून दळून आणलो। ह्या पद्धतीने दळून आणायचं आहे। ही भाजणी 1 किलोच्या प्रमाणामध्ये तयार होते। आता थालीपीठ करायला घेऊया। मी इथे 2 मोठ्या वाट्या थालीपीठाचं पीठ घेतलं आहे। 1 बारीक चिरलेला कांदा घेतला, 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतल्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, अर्धा चमचा ओवा घेतला, 1 चमचा जिरं घेतलं, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या। तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर मिरच्या कमी करू शकता। लसूण टाकायचा, जिरं टाकायचं, ओवाही टाकून घ्यायचा आहे। झाकण लावून याला फिरवून घ्यायचं मिक्सरमधनं ह्या पद्धतीने। मी इथे पाणी न घालताच बारीक केलं आहे। पीठ टाकायचं आहे। मी आधीच चाळून घेतलं होतं। कांदा टाकायचा, बारीक केलेला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून घ्यायचा, अर्धा चमचा हळद टाकायची, पोहे खायचा जो चमचा असतो ना छोटा, तो चमचा टाकायचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, धनिया पावडर टाकायची अर्धा चमचा आणि छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। मिक्सरमधनं जे बारीक केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पिठामध्ये टाकायचं आहे। थोडं थोडं करून पाणी टाकायचं। आपल्याला हे पीठ छान धपाटे करतो ना त्या पद्धतीने असं भिजवून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून पाणी टाकूया आणि छान पीठ भिजवून घेऊया। पिठाचा छान गोळा तयार झाला आहे।
थोडं थोडं पाणी टाकत पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं छान मळून झालं, 1 चमचाभर तेल टाकायचं आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं। ह्या पद्धतीने असं पीठ भिजवायचं, जास्त कडकही नाही भिजवायचं कारण याचे आपल्याला थालीपीठ थापायचे आहे। पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे। मी इथे पोळपाट घेतला, त्यावर एक कॉटनचा कपडा घ्यायचा, ओला करून घ्यायचा आणि त्यावर थोडं पाणी टाकायचं, गोळा ठेवायचा पिठाचा, हाताला थोडंसं पाणी लावून थापून घ्यायचे आहे थालीपीठ छान। तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे थालीपीठ करू शकता। मस्त असे पातळ पातळ थालीपीठ थापून घ्यायचे। हे भाजणीचे थालीपीठ खूप छान होतात, खूप खुसखुशीतही होतात, चवीला तर अप्रतिम लागतात। आपलं थालीपीठ छान थापून झालं आहे, मध्ये असं होल करायचं। थालीपीठ आपण आता भाजून घेऊया। तवा छान गरम झाला आहे, कपड्याच्या खाली असा हात घालायचा आणि थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचं किंवा तुम्ही कपड्याने धरूनही टाकू शकता। थालीपीठावर कडेकडेने मध्यमभागी तेल टाकून थालीपीठ छान भाजून घ्यायचं खमंग होईपर्यंत। खालची बाजू भाजल्यानंतरच उलथून घ्यायचं आहे थालीपीठ। थालीपीठ छान भाजलं, उलथून घेऊया। थालीपीठाचा कलर बघू शकता किती सुंदर आला आहे। खुसखुशीत असे थालीपीठ मस्त असे तयार होतात, बघता क्षणी खावेसे वाटतात। थालीपीठ छान भाजून झालं, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। दुसरंही थालीपीठ असंच भाजून घ्यायचं आहे। मध्यमभागी आणि कडेकडेने तेल छान सोडून घ्यायचं। थालीपीठावरही थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे छान भाजतं। उलथून घ्यायचं आहे थालीपीठ। दोन्ही बाजूने छान थालीपीठ भाजून घ्यायचं, मस्त असे खुसखुशीत तयार होतात। भाजलेलं थालीपीठ प्लेटमध्ये काढूया। मी असेच सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहे। मस्त दहीसोबत, लोणच्यासोबत खूप छान लागतात। शेंगदाण्याच्या आणि लसणाच्या चटणीसोबतही खूप छान लागतात। हे थालीपीठ तुम्ही प्रवासालाही नेऊ शकता, मस्त छान खुसखुशीत राहतील। ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा। आणि हो, ही रेसिपी कुठून बघत आहात कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत। धन्यवाद।